कधी असा विचार केलाय का, की एखादा माणूस संकट असून पण शांत राहतो आणि एखादा माणूस त्याच्याकडे सगळी उपलब्धता आहे तरी पण अस्वस्थ राहतो? कारण श्रीकृष्ण असं सांगतात, की दोघांची वृत्ती वेगळी असते. माणसाच्या आत 2 गुण असतात. एक दैवी गुण आणि दुसरं म्हणजे आसुरी गुण. भगवद्गीता अध्याय 16 आपल्याला हाच फरक समजावतो. तर दैवी गुण काय असतात? तर श्रीकृष्ण असं सांगतात, की ज्या गुणांनी माणूस उंच होतो, त्याला दैवी गुण असं म्हणतात. आता दैवी गुण म्हणजे भीती न बाळगणे, मनाची शुद्धता, सत्य बोलणे, क्षमा करणे, इतरांचं दुःख समजून घेणे किंवा अहंकार सुद्धा न ठेवणे. एकदम सोपं उदाहरण सांगते. समजा तुम्हाला कोणी वाईट बोललं, तर त्याला तुम्ही शांत राहून उत्तर दिलं, तर समजायचं ते दैवी गुण. पण तुम्ही पण रागात येऊन त्या व्यक्तीचा तितका जोरात अपमान करतात, तर त्याला म्हणतात आसुरी गुण. तर दैवी माणूस काय विचार करतो, म्हणजे उत्तर देताना, की याला काहीतरी त्रास असेल बरं का, हा काहीतरी प्रॉब्लेम मध्ये दिसतोय, नाही तर माणूस चांगला आहे, हा कधी असं बोलत नाही. आसुरी गुण काय असतात? तर श्रीकृष्ण स्पष्टपणे असं सांगतात, की आसुरी गुण हे माणसाला अंधाराकडे घेऊन जातात. आणि आसुरी गुण काय असतात? तर अहंकार, खोटेपणा, राग, द्वेष, मीच सगळं, माझंच ऐका, मी जे बोलेल तेच, मी कोणाचं ऐकणार नाही, मला कोणाची पर्वा नाही. हे सगळे आसुरी गुण असतात. एक्झाम्पल म्हणजे आजकाल अनेक लोक बोलतात, की हे सगळं जग आहे ना, हे आपल्याला लाईफ एकदाच भेटते, मी कोणाची पर्वा नाही करणार. आणि अशा विचारांनी काय होतं, नाती तुटून जातात, मन अस्वस्थ राहतं आणि शेवटी माणूस हा एकटाच पडतो. आणि अशा वृत्तीमुळे माणूस स्वतःचा शत्रू बनतो. आणि सर्वात महत्वाचा संदेश असा आहे, की श्रीकृष्ण म्हणतात, की म्हणजे ते असं कधीच म्हणत नाही, की तू परफेक्टच असलं पाहिजे. ते आपल्याला असं सांगतात, की तुम्ही फक्त असा प्रयत्न करा. म्हणजे ही एक एक्सरसाइज मी तुम्हाला सांगते. म्हणजे ही श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितली आहे. मी ती कन्वे करते. ते असं म्हणतात, की असा प्रयत्न करा, की आज मी थोडा कमी राग केला. आज मी समोरच्याची चूक असून पण त्याला क्षमा केलं किंवा आज मला दुसऱ्याचं दुःख समजलं. आणि हे जर का तुम्हाला जमलं, हे तुम्हाला समजलं, तर समजून जा हेच खरं अध्यात्म आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर का तुम्हाला दैवी बनायचं असेल, तर दैवी बनण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही, संन्यास घेण्याची गरज नाही. फक्त एक चांगला जरी आपण माणूस बनायचा प्रयत्न केला, म्हणजे चांगला माणूस बनणं हाच खरा धर्म आहे. आणि त्याच्यानेच तुम्ही दैवी बनू शकतात. आता असं समजा श्रीकृष्ण अर्जुनाला नाही तर आपल्यालाच प्रश्न विचारताय, की तुमच्यात दैवी गुण जास्त आहे की आसुरी गुण जास्त आहे? कारण परिस्थिती ही कधीच माणसाला मोठं बनवत नाही, तर माणसाची वृत्ती, त्याची वागण्याची वृत्ती ही त्याला मोठं बनवत असते. आता आज आपण एक असा संकल्प करूया, की जेव्हा आपल्याला राग येतो, त्या रागाच्या